भगतसिंग महाराज मंदिराच्या चौकात जिओवाल्याचं काम चालू होतं. सकाळपासून पाहून राहिलो तर जिओवाल्याचं काम चालू आहे. पण हे पहा, इथं हजारो लाखो लिटर पाणी हे पुऱ्या रस्त्यावर वाहत चाललं इकडे. पण इथला जो जिओ कर्मचारी होता, जिओ कर्मचारीने हे कांड करून जे ठेवलं ना, इथं हे पुरे हे वायर वगैरे तोडून ठेवले. सोबतच पाण्याचा पाईपलाईन, वॉटर सप्लायचा पाईपलाईन फुटला तरी पयाली इथून. आणि त्याचं काहीतरी सामान त्या साईडला आहे तिकडे कुठं तरी ठेवलेलं. हे पहा, पुऱ्या रोडभर पाहून राहिले तुम्ही. मेन रोड आहे. जसं पावसाळ्यात कसं खूप मोठ्या प्रमाणात पाणी येते, तसं पाणी झालंय पुऱ्या एरियामध्ये. पाय हजारो लाखो लिटर पाणी कुठं चाललं, कोणाच्या घरात जाईन आता. कारण की खूप मोठी धार आहे, खूप मोठी. एवढ्या प्रेशरनं धार आहे याच्यात की लस. कारण की पाणी पाहून आता असं वाटून राहिलं की सीओ साहेबांना तर मी केला जाती बातमी करायच्या आधीच मी सीओ साहेबांना फोन केला की सीओ साहेब लवकर पाठवा. साहेबांनी म्हटलं की आत्ताच पाठवतो म्हणे, लवकर येऊनच राहिले अशी, लगेच पाठवतो म्हणे. ते कर्मचारी आल्यानंतर याच्यावर काय कारवाई होते. आणि महत्वाचं म्हणजे ते जिओ कर्मचारी जे आहेत त्याचं सामान कुठंतरी इकडे ठेवलं आहे, त्याच्यावरही काय कारवाई करते तेही पाहायचं आहे आपल्याला. कारण हजारो लिटर पाणी पहा तुम्ही. जसं एखादी नद वाहून राहिली, नद नाला जो राहते ना वाईट झालेला, एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहून राहिलं पहा. जिओचा तार अंडरग्राउंड करासाठी त्यानं या रोडवरही म्हणजे शिक्षक बँकेच्या साईडला इथंही गड्डा करून ठेवला आहे. पण तिथलं पाणी तर रिटर्न आलं. हे कर्मचारी आहेत जिओचे. यांचं म्हणणं आहे की ते 10 फूट आतमध्ये होतं, त्याच्या पहिलेच त्याला काय भेटलं ते कोणत्या मशीननं काय ठोकलं देईन की एवढा मोठा गड्डा होऊन एवढी मोठी पाईपलाईन दिसली नाही देईले. आता म्हणते नगर परिषदले फोन करतो. आतापर्यंत झोपले होते कर्मचारी, इथं येऊन पाहून गेले. आता त्यांना मी तर म्हटलं बघा हे बंद करा म्हणून, पण त्यांचं म्हणणं आहे की सध्या परतवाड्यातला वॉटर सप्लाय हा सध्या चालू आहे. आणि थोड्या वेळानंतर सगळ्यांचं जेव्हा हे बंद होऊन जाईल पाणी वगैरे भरणं, तेव्हा हे पुरं बंद करून टाकतील. पण हजारो लाखो लिटर पाणी बाप हे काम वाया गेलं. आणि ते तिकडे ते झोपलेले ते जिओचे कर्मचारी कुठून आणून ठेवले त्याले. जे जेव्हा त्याच्यावरची ते ड्रिल मशीन आहे तर त्यांना याचा काही हे नव्हता काय, काही माप नव्हतं काय. त्याच्यात सांगून राहिलं ते 10 फूट होतं, पण 10 फुटाच्या वर आहे ना खाली. आणि याच्यात जर कधी बायचान्स एखादा जर माणूस गेला तर गड्डा कितीक मोठा आणि कितीक नाही, काय कोण जबाबदारी कोण घेईन. पण आता सीओ साहेबांनी सांगितलं त्या प्रमाणे त्याचे ते कर्मचारी आले, येऊन गेले, पाहून गेले. म्हणते वॉटर सप्लाय